आज आपण पाहणार आहे लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना होणार आहे। त्यामध्ये आपण आज कोणाला घ्यायचे, कोणाला ड्रॉप करायचे, कॅप्टन कोणाला करायचे, वाइस कॅप्टन कोणाला करायचे, ग्रँडलीमध्ये कोणाला घ्यायचे, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर मित्रांनो, आपण चॅनलवर आमच्या नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11 बद्दल मराठीतून माहिती देत असतो। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहूया पिच रिपोर्ट। हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे? मित्रांनो, हा सामना भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियम लखनौ या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे। द पिच ॲट श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम लखनौ हॅज प्रूव्ड टू बी आयडियल फॉर बॅटिंग as evidenced in the first two matches at the venue. The pitch is expected to slow down as the match progresses, giving the spinners to chance to flourish in the later half of the match. तर मित्रांनो, हे ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे आणि मॅच जशी जशी पुढे जाईल तसतशी ते पिच स्लो होते आणि स्पिनर्सला हेल्प मिळते। तर सेकंड इनिंगमध्ये स्पिनर्सला हेल्प मिळू शकते। तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहे त्या ग्राउंडचे रेकॉर्ड कसे आहे। मित्रांनो, टोटल मॅचेस 9 खेळवले गेले आहेत। बॅटिंग फर्स्टनी 5 मॅचेस जिंकल्या आहेत आणि बॉलिंग फर्स्टनी 4 मॅचेस जिंकल्या आहेत। पहिल्या इनिंगचा औसत स्कोर 151 आहे, दुसऱ्या इनिंगचा औसत स्कोर 126। सर्वात जास्त टोटल त्या ग्राउंडवरती 199 झाला आहे आणि सर्वात जास्त चेस त्या ग्राउंडवरती 159 झाला आहे आणि सर्वात कमी डिफेंड 156 रन्स झाला आहे। तर मित्रांनो, आता आपण पाहूया त्या ग्राउंडवरती खेळवले गेलेल्या काही मॅचेसचे रेकॉर्ड कसे आहे। लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यादरम्यान सामना त्या ग्राउंडवरती खेळवला गेला होता। त्यामध्ये लखनौने पहिली बॅटिंग करताना 199 धावा केल्या होत्या। पंजाब किंग्स 178 धावा करू शकली। लखनौने हा सामना 21 रन्सने जिंकला होता। मागील वर्षी लखनौ आणि मुंबई यामध्ये सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये लखनौने पहिली बॅटिंग करताना 177 धावा केल्या होत्या आणि मुंबईच्या टीमने 172 धावा करून हा सामना 5 रन्सने जिंकला होता। मागील वर्षी RCB आणि लखनौ यामध्ये सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये RCBने पहिली बॅटिंग करताना 126 धावा केल्या होत्या। लखनौ सुपर जायंट्स 108 वर ऑल आउट झाली। RCBने हा सामना 18 रन्सने जिंकला होता। तर मित्रांनो, ही पिच बॅटिंग फ्रेंडली आहे आणि दुसऱ्या पारीमध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये स्पिनर्सला मदत मिळते आणि स्पिनर्स विकेट घेऊ शकतात। मित्रांनो, दोन्ही टीमांमध्ये आतापर्यंत 4 सामने खेळवले गेले आहेत। 4ही सामने गुजरात टायटन्सने जिंकले आहेत आणि लखनौ सुपर जायंट्स अजून गुजरात टायटन्स विरुद्ध खाते उघडू शकले नाही। तर मित्रांनो, आता आपण पाहूया त्या दोन्ही टीमांच्यामध्ये खेळवले गेलेल्या काही मॅचेसचे रेकॉर्ड। मित्रांनो, 7 मे 2023ला त्या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये गुजरातने पहिली बॅटिंग करताना 227 धावा केल्या होत्या। लखनौ सुपर जायंट्सने 171 धावा केल्या। गुजरातने हा सामना 56 रन्सने जिंकला होता। 22 एप्रिल 2023ला गुजरातने पहिली बॅटिंग करताना 135 धावा केल्या होत्या। लखनौ सुपर जायंट्सने 128 धावा करून हा सामना गुजरातने 7 रन्सने जिंकला होता। 10 मे 2022ला त्या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये गुजरात टायटन्सने पहिली बॅटिंग करताना 144 धावा केल्या होत्या। लखनौ सुपर जायंट्स 82 वर ऑल आउट झाली। गुजरातने हा सामना 62 रन्सने जिंकला होता। तर मित्रांनो, लखनौ सुपर जायंट्सवर गुजरात की टीम आतापर्यंत हवी आहे, परंतु यावर्षी लखनौ सुपर जायंट्स चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे। तर काय होते या मॅचमध्ये आपण पाहूया। तर मित्रांनो, आता आपण पाहूया ड्रीम 11ची टीम आपल्याला कशी बनवायची आहे, कोणाचं घ्यायची, कोणाचं ड्रॉप करायची आणि ट्रम्प कार्ड प्लेयर ग्रँड लीगसाठी आपल्याला कोणकोणते होणार आहेत हे आपण पाहूया। मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहूया ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणजे काय। मित्रांनो, 30% पेक्षा ज्याचे सिलेक्शन कमी असते त्या प्लेयर्सना ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणतात। तर मित्रांनो, आपण असे प्लेयर्स सर्वात आधी आपण पाहूया। बॅटिंगमध्ये देवदत्त पडिक्कल, विजय शंकर, आयुष भदोनी। ऑलराऊंडरमध्ये कुणाल पांड्या, राहुल तेवातिया। बॉलिंगमध्ये रवि बिश्नोई, उमेश यादव, यश ठाकूर आणि दर्शन नलकंडे। हे 9 प्लेयर्स ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी आहे, हे ट्रम्प कार्ड प्लेयर। तर आजच्या मॅचसाठी आपल्याला कोणकोण ट्रम्प कार्ड प्लेयर ड्रीम टीममध्ये येते? तर मित्रांनो, देवदत्त पडिक्कल, कुणाल पांड्या, रवि बिश्नोई आणि दर्शन नलकंडे। हे 4 प्लेयर्स आज आपण ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणून ग्रँड लीगमध्ये ट्राय करू शकता। देवदत्त पडिक्कल वन डाऊनला खेळलो होतो, चांगल्या फॉर्ममध्ये नाही परंतु चांगला बॅट्समन आहे। लखनौची पहिली बॅटिंग असो बॉलिंग असो, देवदत्त पडिक्कल आज आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेयर ठरणार आहे। कुणाल पांड्या लखनौ सुपर जायंट्सची सेकंड बॉलिंग असेल तर आपल्यासाठी तो आज ट्रम्प कार्ड प्लेयर ठरेल।
बॅटिंगकडून पॉईंट देईल आणि बॉलिंगमध्ये 1-2 विकेट्स आज घेईल. रवी बिष्णोईची सुद्धा सेकंड बॉलिंग असेल तर आपल्यासाठी तो कॅप्टन्सीसुद्धाच आपण त्याला ट्राय करू शकता. कॅप्टन वाईस कॅप्टनसुद्धा विकेट टेकिंग बॉलर आहे, परंतु या टुर्नामेंटमध्ये अजून चांगला फॉर्ममध्ये नाही, तर तो सुद्धा आपल्यासाठी आज ट्रम्प कार्ड प्लेयर ठरेल. दर्शन नलकंडे, गुजरात टायटन्सची पहिली बॉलिंग आली तर आपण त्याला ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणून ट्राय करू शकता. आणि उमेश यादवलासुद्धा गुजरात टायटन्सची सेकंड बॉलिंग आली तर आपल्यासाठी तो ट्रम्प कार्ड प्लेयर ठरेल. तर मित्रांनो, हे 5 प्लेयर्स आपण आपल्या ध्यानात ठेवायचे आहेत. आणि विजय शंकरसुद्धा गुजरात टायटन्सची पहिली बॅटिंग आली तर चांगला फॉर्ममध्ये नाही यावर्षी. तर मित्रांनो, हे देवदत्त पडिक्कल, कुणाल पांड्या आणि रवी बिष्णोई हे 3 प्लेयर तर आज परफॉर्म करतील आणि ड्रीम टीममध्ये येतील असा माझा विश्वास आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहूया स्मॉल लीगची टीम आपल्याला कशी बनवायची आहे. स्मॉल लीगमध्ये कोणाला कॅप्टन, कोणाला वाईस कॅप्टन करायचे आहे. मित्रांनो, विकेट किपरमध्ये के.एल. राहुल, निकोलस पुरन, क्विंटन डिकॉक हे 3 आपल्यासाठी आज असणार आहेत. वृद्धिमान साला गुजरात टायटन्सची सेकंड बॅटिंग आली तर आपण त्याला ट्राय करा स्मॉल लीगमध्ये. शुभमन गिल, साई सुदर्शन, केन विलियम्स. ऑलराऊंडरमध्ये मार्कस स्टोयनिस, ए उमरजाई, कुणाल पांड्या. स्मॉल लीगसाठी ही टीम. रशीद खान, मोहित शर्मा. आपण रवी बिष्णोई, नवीन हुलकला कोणाच्या तरी जागेवर घेऊ शकतो. कोणाची पहिली बॅटिंग, कोणाची पहिली बॉलिंग हे पाहू. मार्कस स्टोयनिस, ए उमरजाईच्या जागी आपण रवी बिष्णोई आणि नवीन हुलक. गुजरातची सेकंड बॉलिंग आली तर नूर अहमदला आपण ट्राय करा. तर मित्रांनो, कॅप्टन आज आपण करणार आहोत के.एल. राहुल आणि वाईस कॅप्टन आपण असेल शुभमन गिल. राहुल करायचा होता आपल्याला. तर मित्रांनो, अशी असेल आपली स्मॉल लीगची टीम. तर मित्रांनो, व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपला व्हिडिओ मराठी बांधवापर्यंत आपल्याला शेअर करा. आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि आमची फायनल टीम, फायनल प्रेडिक्शन आपणास हवे असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. थँक्यू. जय महाराष्ट्र मित्रांनो.